भडगाव तालुक्यातील शिंदे येथील शेतकरी सतीश पाटील हे आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत होते. त्यामुळे त्यांना पाहिजे तसे उत्पन्न आपल्या शेतीतून मिळत नव्हते. ते एके दिवशी आपल्या भावाकडे मध्य प्रदेशमधील निमज येथे गेले असता त्यांना आशिया खंडातील प्रसिद्ध असलेल्या या निमज मंडीमध्ये इराणी अकरकारा शेतीमालाला मिळणाऱ्या भाव व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळते याची माहिती मिळाली व त्यांनी आपल्या शेतात इराणी अकरकाराची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या अर्धा एकर शेतजमिनीमध्ये इराणी अकरकारा 1 किलो बियाणे घेऊन त्या बियाण्याची चांगली नर्सरी तयार करून घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या अर्धा एकर शेतात लागवड केली आहे. त्यातून त्यांना सुमारे 4 लाखांचे उत्पन्न मिळाले असून ते महाराष्ट्रातील इराणी अकरकाराच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करणारे पहिले शेतकरी ठरले आहेत. पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून इराणी अकरकाराची शेती करण्याचे धाडस त्यांनी आपल्या प्रयत्नातून सिद्ध करून दिले की प्रयत्न करण्याची कधी हार होत नाही. इराणी अकरकाराच्या शेतीतून तब्बल 4 लाखांचे भरघोस उत्पन्न घेऊन यशस्वी झाले असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. इराणी अकरकाराच्या शेतीला 4 ते 5 दिवसाआड पाणी द्यावे लागते. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी शेती असल्याचे शेतकरी सतीश पाटील यांनी सांगितले. या शेतीसाठी कुठलेही रासायनिक खते टाकण्याची आवश्यकता नसून फक्त शेणखत मुबलक प्रमाणात दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे कमी खर्चात कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारी इराणी अकरकाराची शेती शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. ही शेती म्हणजे गेम चेंजर, शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते. इराणी अकरकाराची लागवड करायची असेल तर त्याची सुरुवात चांगल्या बियाण्यापासून करणे खूप महत्त्वाचे आहे. ही जी फसल आहे मित्रांनो, ही आहे, हिचं नाव आहे इराणी अकरकारा. जेणेकरून आज हिला एकदम म्हणजे मार्केटमध्ये एकदम बेनिफिट, एकदम बेस्ट टाईम, एकदम भारी भेटतोय. पारंपरिक सोडून याच्याकडे वळा मित्रांनो. याला खर्च वगैरे काहीच नाही. जसं काही आपल्या दुसऱ्या पिकांना पावडर मारावं लागतंय, तसं काही दुसरं अजून काही असतं मटेरियल वगैरे. याला फक्त सेंद्रिय खत टाका तुम्ही आणि एकदम भरगतचं उत्पन्न घेणार, ही माझी अपेक्षा आहे दादा. याचं लावणी अशी असते दादा, 10 ते 12 इंचावरती याची लावणी करायची. हे बघा किती अंतर आहे, हे बघू शकता मित्रांनो. हे अंतर बघा, फेस टू फेस याचं 10 ते 12 इंचावरती याची लागवड करावं लागते. याचं नर्सरी तयार करावं लागतं. जसं आपण कांद्याची नर्सरी तयार करतो ना, कांद्याचं रोप टाकतो ना, तसं याचं आहे. हे जे फुलं आहे, हे वाढलेल्या फुलांमधून याचं असं बी निघतं मित्रांनो. हे बी निघाल्यावर जसं आपण कांद्याचं रोप टाकतो ना, सेम त्याच प्रकारे आपण टाकून द्यायचं. 2 महिन्याचा झाल्यावर याला लागवड करू शकतो आपण. 2 महिना, उदाहरणार्थ 55 दिवस. जसं तुम्हाला वाटलं बुवा हे आता चांगलं टणक झालेलं आहे झाड, की आपण त्याला ट्रान्सफर करू शकतो. सर आपलं नाव पूर्ण कसं? सर माझं नाव सतीश शिवदास पाटील आहे. तालुका माझा भडगाव आहे सर, जिल्हा माझा जळगाव आहे सर. काय सांगाल सर अधिक माहिती या पिकाबद्दल? दादा मला तर जितकी माहिती प्राप्त आहे मी तितकी पुरेपूर सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन करेन. फक्त हीच माझी इच्छा आहे की शेतकऱ्यांनी पारंपरिकमध्ये काहीच मजा नाही, काहीच उरत नाही हो. आता याच्यात बघा तुम्ही, कमसे कमीला जर आता 30-40,000 रुपये भाव राहिला तर एका 20 गुंठ्यामध्ये ही कमसे कम निघेल आता 5 ते 6 क्विंटल निघेल दादा. 5 ते 6 क्विंटल आरामात निघेल. असं कोणतं पीक आहे? आणि याचे भाव असं पण नाही, हे मी तुम्हाला 30 ते 40,000 रुपये सांगितले. याचे भाव वाढू पण शकता, कमी पण होऊ शकता, पण याच्या खाली तर काही येणार नाही. 50,000च्या खाली याचे भाव कधीच पडाले नाही सर आजपर्यंत. लागवड पद्धत कशी आहे सर याची? सर याला आपण जसं कांद्याचं रोप टाकतो ना, तसं ते तिकडनं 2 महिन्याचं झाल्यावर त्याचं उपडून आणायचं. त्याला 10 ते 12 इंचावरती त्याला लागवड करायची सर. बियाण्याची कशी पद्धत आहे? ती वापसी पद्धत आहे का? हो, वापसी पद्धती रेन पाईपवर द्यायचं दादा. कारण की हे जेणेकरून हे हलकं बी आहे ना, हलकं बी असल्यामुळे जर आपण जर आडं पाणी जर भरलं दादा, तर आडं पाणी भरल्यामुळे ते वाहून जाईल सर डायरेक्ट. जेणेकरून आपण त्याच्यासाठी फक्त रेन पाईप यूज करू शकतो. आणि आता थोडं टेम्परेचर आहे त्यामुळे थोडं नेट वगैरे एवढं काळजी घ्यावं लागते त्याचं. मग त्याला बाकी तुम्ही खडकाळ जमिनीमध्ये पण लावलं आहे. शेतकऱ्यांचे मला बरेच फोन येतात, बरेच कॉल येतात, दादा आमची जमीन अशी आहे, आमची जमीन हलकी आहे. तसं काही नाही, कोणत्या पण जमिनीमध्ये येऊ शकते ते. त्याला फक्त खायला पाहिजे, म्हणजे फक्त खत, शेणखत त्याला खायला पाहिजे. दुसरं काहीच लागत नाही त्याला. मटेरियल वगैरे काही देऊ शकत नाही. तुम्ही युरिया दिल्याने ते पूर्ण पडू शकते. तुम्ही जसे ते भारी पावडर मारले तर ते पण त्याला इफेक्ट होऊ शकतात. त्याला जितकं तुम्ही बिना मटेरियल आणि बिना याचा राहू देशाल तितकं बेस्ट ग्रोथ करेल ते. म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक? हो, ऑर्गॅनिक औषधी सर ती. कारण की कुठं पण येऊ शकते. त्याला काय आहे, त्याला फक्त खत वगैरे फक्त बस, मटेरियल वगैरे त्याला लागणार नाही. पण त्याचं पाणीचं नियोजन कसं आहे दादा? तिला 5 ते 6 दिवस आडं पाणी दिलं ते एकदम बेस्ट आहे दादा. शेतकरी बाकीचे जसे आपण कांदे जसे लावतो ना, तसं पण लावलं तरी चालेल. फक्त लागवड आहे ना, आपण 10 ते 12 इंचावरती झिकझॅक पद्धतीने लावू शकतो. आणि खतांचं नियोजन? दादा आता बघा, एकरमध्ये तुम्हाला कमसे कम 6 ते 7 टॉर्ला टाकावं लागतील दादा.
खत त्याला आपलं जसं ते दुसरं रासायनिक खत आहे ना ते इथून सुद्धा चालायचं त्याला. जर वरून फेकलं ते जळू शकतं दादा. मग कुठलं खत वापरावे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्याने काय शेणखत वगैरे त्याच्यासारखंच खत वापरावं बस. दुसरं काही नाही. जास्त हेवी खताने काय हो पैसे टाकून आपल्याला उत्पन्न मिळत नाही. हे त्याचं असं नाही याचं. याला भाव वगैरे एकदम फक्त आहे की याचे केव्हा भाव स्टेबल राहत नाही, केव्हा वाढतील केव्हा घटतील. पण मिनिमम मी तर त्याला लावलं तर मी त्याला 50,000 क्विंटलने लावलं होतं. फवारणीचं नियोजन कसं आहे? फवारणीचं काय नाही सर, त्याच्यावरती काही येत नाही सर. कोरो 20% वाला कोरो पाहिलं पाहिजे तर ते फक्त 1-2दा मारलं तर मारलं बस. आणि बुरशीनाशक जितक्या हलक्यात हलकं बुरशीनाशक मारशाल तितकं चांगलं. जास्त त्याच्यावरती हेवी डोस चालत नाही दादा. किती दिवसाचं पीक आहे दादा हे मिनिमम 8 महिन्याचं पीक आहे दादा. 8 महिने लावल्यानंतर 35 ते 40 दिवसामध्ये हार्वेस्टिंग तुम्ही करायला जा. हार्वेस्टिंग केल्यानंतर मग तिथे एका महिन्यात तुम्हाला मिनिमम 4 हार्वेस्टिंग होतील. मग तिथून ते डायरेक्ट 8 महिनेपर्यंत कंटिन्यू तुम्हाला हार्वेस्टिंग देत राहील. फक्त शेतकरी बांधवांनी एकच आहे, तण वगैरे व्यवस्थित होऊ द्यायचं नाही. म्हणजे तण वगैरे जास्त होऊ द्यायचं नाही त्याच्यात, जेणेकरून आपल्या पिकाला काही इफेक्ट होईल असं हे होणार नाही दादा. एकरी किती बियाणं लागतं त्याला? सर त्याला एकरी 2 किलो बियाणं लागतं सर. आणि बियाणं कुठे उपलब्ध होईल आणि काय भाव असतो बियाणाचा? सर त्याचा बियाण्याचा भाव स्थिर राहत नाही सर. केव्हा काही जसं काही बियाणं ते आपल्याकडे अवेलेबल आहे सर. जे पण शेतकऱ्यांना काही लागत असेल माहिती वगैरे आपण पुरेपूर सहमत आहे. पुरेपूर हे करू दादा आपण. या पिकाचं नाव काय सांगाल? याचं नाव आहे दादा इराणी आकार करा. इराणी आकार करा. याची तोड कशी केली जाते? दादा हे जे आहे ना, हे जे लाल हे मिटत जातं दादा. जेणेकरून ते असं होतं हे तोडलं जातं त्याला. हे तोडण्यावर आलेलं आहे दादा. हे जे आपले आजोबा पंजोबा होते ना, ते जे आपल्याला म्हणजे आठवत असेल दादा ना तुम्हाला, ते आपल्याला औषध म्हणून खाऊ घालायचं. जसं की आपल्याला खोकला वगैरे त्याच्यासाठी आपले जुने जे आजोबा होते ते आपल्याला खायला देत होते. बऱ्याच शेतकऱ्यांना आठवत असेल, त्यांच्या आपल्या तुळशीच्या वृंदावनमध्ये पण हे झाडं असतील. बऱ्याच शेतकऱ्यांना आठवण येत असेल. हे तेच झाड आहे दादा. काय सांगाल शेतकऱ्यांना, तुम्ही काय आवाहन कराल? शेतकऱ्या मित्रांना मी एकच आवाहन करायला दादा की पारंपरिक म्हणजे काहीच मजा नाही. मक्का लागवड केली मी, मक्काला भाव नाही. ज्वारी लागवड केली, ज्वारीला भाव नाही. हे 20 गुंठा क्षेत्र मला केळीला आणि ऊसला भारी दादा. 20 गुंठा क्षेत्र मला केळीला आणि ऊसला एकदम प्रॉफिटेबल क्षेत्र दादा. आणि मी तर वळालोच आहे, पण बाकीच्या शेतकऱ्यांना पण मी पण आवाहन करतो तुम्ही पण वळा दादा. आणि आपल्याला हेच नाही आता औषधी वनस्पती म्हणजे त्याच्याकडे वळायचं आहे. याचं मार्केट कुठे आहे सर? दादा याचं मार्केट मध्य प्रदेश इंदूर आहे ना, इंदूरमधून आपलं नीमच आहे का, नीमचमध्ये याचं मार्केट आहे सर. आशिया खंडातलं सर्वात मोठं मार्केट आहे सर. काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना काय दादा पारंपरिक सोडून याच्यामध्ये म्हणजे औषधी वनस्पतीमध्ये वळा. जेणेकरून आपल्याला उत्पन्न एकदम म्हणजे चांगलं बेस्ट वाढेल बा. की ते तुमच्या तोंडाने तुम्ही जो भाव सांगशाल ते तुम्ही घेऊ शकशाल. हे बाकीचं काय आहे, यापरी मागं पडतो आपण, यापरी पुढं पडतो, तसं काही होणार नाही. आणि याची मागणी पण भरपूर आहे दादा. औषधी वनस्पती कोणतं पण घ्या. जसं आजकाल फॉर्ममध्ये चालू आहे स्टिव्याची पण शेती एकदम बेस्ट आहे. तिला खर्च पण नाही. रोजेलची पण शेती भारी आहे. रोजेलला पण काही खर्च नाही. तुम्ही खत मटेरियल नाही पण दिलं तरी येतं. जसं काही आता विदर्भामध्ये जे आमचे शेतकरी बांधव आहे, राहुल दादा म्हणून आहे, ते आता एकदम म्हणजे ते चांगले अश्वगंधा वगैरेवर काम करत आहे. जसं काही स्टिव्या वगैरे हे त्यांचे एकदम म्हणजे भारी आहे. अश्वगंधा ते एकदम भरपूर चांगल्या प्रमाणात तिकडच्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत आहे. बी शेतकऱ्यांना साधारण केव्हा उपलब्ध होईल आपल्याकडून? मी दादा आपल्याकडं अजून पण शेतकऱ्यांनी म्हणजे ऑर्डर आहे दादा आपल्याकडं. पण आता हे मजूर घरी होते ना, हे आता सण आता अक्षय तृतीया, त्यामुळे मजूर धनी आपल्याकडे अवेलेबल. त्यामुळे आता बी एवढ्या 8-1 दिवसात अवेलेबल होऊन जाईल दादा. भाव काय असेल बीचा? बीचा भाव मिनिमम दादा मार्केटच्या लेवलवर असतो. साधारण आता काय भाव चालू आहे दादा? आता चालू आहे त्याला तिथं 1 लाखपर्यंत, 1,10,000 असं चालू आहे दादा क्विंटल. आणि मी जेव्हा लावलं होतं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं वाटायचं मला की वाढल्यानंतर एकदम हलकं होऊन जाईल, आपल्याला प्रोडक्शन काय मिळेल. पण माझ्या एक अनुषंगाने मी सांगतो की बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. आणि त्याचं प्रोडक्शन पण आपल्याला म्हणजे वाढलेलं फुलाचं सुद्धा आपल्याला वजन वगैरे एकदम परफेक्ट मिळतं आहे. बियाणासाठी आपला नंबर आणि नाव सांगाल का? हो दादा माझं नाव सतीश पाटील आहे. माझा नंबर आहे 8180 98 23 63. परत सांगा. 8180 98 23 63.
केव्हाही कॉल करा दादा, तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण तत्पर आहे दादा.